परळी तालुक्यातील कौडगाव हुडा येथील नदीत चारचाकी गाडी गेली वाहून। गाडीतील 4 पैकी 3 वाचवण्यात बचाव पथकांना यश, तर एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू। धनंजय मुंडे यांनी रात्रीतून हलवली यंत्रणा। परळी तालुक्यातील कौडगाव हुडा या ठिकाणच्या नदीमध्ये एक 4चाकी गाडी वाहून गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे। यामध्ये 3 तरुणांना काढण्यात बचाव पथकांना यश आलेले आहे, तर एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। रविवारी मध्यरात्री कौडगाव कासरवाडी रस्त्यावर मारुती बलूनो गाडी पुरात वाहून गेली। ही घटना रविवार रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान घडली असून या घटनेची माहिती स्थानिकांनी तात्काळ या भागाचे आमदार धनंजय मुंडे यांना कळवली। मुंडे यांनी तात्काळ प्रशासकीय यंत्रणांना सज्ज करून बचाव कार्याला वेग आणला। उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सिरसाळा पोलीस ठाण्याचे सपोनी गोरक्षनाथ धैपळे, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, जगमित्र कार्यालयाचे समन्वयक बाबुराव रुपनर हे बचाव पथकांना घेऊन मध्यरात्री घटनास्थळी पोहोचले। पाण्याचा प्रवाह अत्यंत जास्त असल्याने बचाव कार्याला अडथळा येत होते, त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मार्फत बीडचे जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यालयास संपर्क करून NDRFच्या पथकास पाचारण करण्यात आले। हे पथकही तातडीने रवाना झाले। दरम्यान या घटनेत वाहून गेलेला अमर मधुकर पौळ राहणार डिग्रस, राहुल संपत्ती पौळ, राहुल सटवाजी नवले राहणार फुलारवाडी तालुका पाथरी या 3 सुखरूप बाहेर काढण्यात आले, तर विशाल बल्लाळ राहणार बोरी सवरगाव तालुका केज हा तरुण मयत झाला आहे। त्याचा मृतदेह सिरसाळा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। या घटनेने परळी तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे।